नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात चिंता असेल, एकच टेन्शन असेल, ते म्हणजे उद्याचा निकाल। उद्याची तारीख म्हणजे 12 सप्टेंबर 2025 आपला निकाल जो महाराष्ट्र सीईटी सेलचं आपण जे रजिस्ट्रेशन केलं होतं ग्रुप बी साठी, बीएमएस, बीएचएमएस आणि बीएमएस साठी, आणि तुम्ही त्याचं चॉईस फिलिंग पण केलं असेल आणि ते चॉईस फिलिंगचा जो निकाल आहे तो आपला लागणार आहे 12 तारखेला, म्हणजे उद्याच आपला जो निकाल आहे तो लागणार आहे। आणि सर्वांच्या मनात एकच शंका असेल की आपला नंबर लागेल की नाही, कट ऑफ कुठपर्यंत जाईल, कसा जाईल, आपला चान्स लागण्याचा आहे की नाही, कट ऑफ कमी जाईल का, कट ऑफ कमी गेल्यावर आपला नंबर लागेल का, कुठपर्यंत कमी जाईल, हे सर्व शंका आता तुमच्या मनात असतील। आणि जे यूट्यूब चॅनल्स आहे त्यांनी सर्वांनी त्यांचे जे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ते ऑलरेडी पोस्ट केलेले आहे। मी पण माझ्या यूट्यूब चॅनलला माझा जो व्हिडिओ आहे बीएमएसचा कट ऑफ प्रायव्हेटचा व गव्हर्नमेंटचा काय राहील तो पण मी पोस्ट केलेला आहे। पण आपला कट ऑफ थोडा जास्त जाऊ शकतो का, कारण आपले जे ह्यावेळेसचे एंट्रीज आहे बीएमएससाठी ते ह्या वर्षी खूप जास्त आहे। म्हणजे जो आपला ग्रुप एचं रजिस्ट्रेशन होतं त्याच्यापेक्षा जास्त आपलं ग्रुप बीचं रजिस्ट्रेशन यावेळेस झालं आहे का, म्हणजे तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे आपला पीसीबी साठी तो चेंज केले गेलेला आहे। आधी असं होतं की 50% तुम्हाला पाहिजेच, पण आता तसं काहीच नाही आहे। तर तुम्हाला जर कमी पण असतील पर्सेंटेज आता मॅटर करत नाही, ते व्हॅलिडेट आहे फॉर एव्हरीथिंग। तुम्ही आता रजिस्ट्रेशन करू शकता ग्रुप बी साठी, आणि त्याच्यामुळे खूप सारे जे एंट्रीज आहे ते वाढलेले आहे आणि आता आपला जो कट ऑफ आहे तो जास्त जाणार आहे। मग आता ह्या गोष्टीला पर्याय काय, जर कट ऑफ कमी गेलाच नाही तर, जर कट ऑफ जास्तच राहिला तर आपण काय करू शकतो। आता हे खूप लोकांच्या मनात असेल की आता आपल्याकडे काय पर्याय आहे, आता आपल्याकडे काय ऑप्शन आहे जे की आपण आता अप्लाय केलं पाहिजे। तर एक मी तुमच्यासाठी एकदम अप्रतिम आणि खूप जास्त सुटेबल एक पर्याय घेऊन आलेली आहे, तोच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण त्याचं पूर्ण जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ते बघणार आहोत। आता असं नाही की आपण फक्त महाराष्ट्रातच जे ते तिथंच बीएमएस केलं पाहिजे तरच आपली जी डिग्री ती व्हॅलिड आहे। खूप लोकांना असं वाटतं की आपण इतर स्टेटमध्ये करतोय, इतर राज्यात करतोय तर ती व्हॅलिड नाही आहे, तर असं काहीच राहत नाही। जर तुम्ही भारतात कुठे पण तुम्ही जर डिग्री घेताय ना तर तिला नाव येईल फक्त इंडियन इन्स्टिट्यूशनचं, आपलं कोणतंच महाराष्ट्र स्टेट, एमपी स्टेट किंवा कर्नाटक स्टेट असं काही तिथं स्पेसिफाईड येत नाही। आपल्याला फक्त डिग्री भेटते बीएमएसची आणि ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहते। कोणत्या कॉलेजमधून घेताय ते मॅटर करत नाही, तुम्हाला फक्त बीएमएसची डिग्री पाहिजे एक चांगल्या कॉलेजमधून। ते पण तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही त्या कॉलेजला रेग्युलर जा, तिथं प्रॅक्टिस करा, तिथं कसे तुम्ही शिकताय त्याच्यावर डिपेंड करतं। 5.5 वर्षाचा कोर्स आहे, 5.5 वर्षाचा कोर्स कंप्लीट केल्यावर तुम्हाला ऑब्वियस आहे की जी डिग्री आहे ती तुमच्या हातात येणारच आहे। आणि आता सर्वांसाठी नेक्स्टची एक्झाम लागू झाली आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पण बाकी राज्यातल्या विद्यार्थ्यांना पण जी नेक्स्टची एक्झाम आहे ती द्यायची आहे। आणि नंतर संचे शिक्षणाचं बीएमएस डिग्रीचं क्वालिफिकेशनचं ते तुमच्या हातात येणार आहे, आणि तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस जी आहे ती तुमची कंटिन्यू करू शकतात। अशी आता एक्झाम आलेली आहे। तर आता काहीच चिंतेची गरज नाही आहे की आपण कुठल्या दुसऱ्या स्टेटमधून केलं तर काही प्रॉब्लेम्स होतील का, काहीच प्रॉब्लेम होत नाही। तर तुमच्यासाठी एकदम उत्तम पर्याय म्हणजे कोणता, तर उत्तम पर्याय म्हणजे एमपीचं रजिस्ट्रेशन। एमपी एक तुमच्यासाठी खूप भारी पर्याय राहील। आता जर आपण बघितलं की उद्या जो आहे तो निकाल येणार आहे, तो इथं तुम्हाला दिसतंय की डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट, म्हणजे 12 तारखेला तुम्हाला जो निकाल आहे तुमचा तो येणार आहे। आणि आता आपल्याला काय महत्त्वाचं आहे, एमपीचं रजिस्ट्रेशन कधीपर्यंत आहे। आपलं जे ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन होतं एमपीचं 15%चं ते ऑलरेडी ते कालच संपलेलं आहे। तर आता आपल्याकडे काय ऑप्शन आहे, तर 85%चं रजिस्ट्रेशन आपण त्यांचं करू शकतो। 85% ची डेट आहे ती आजपासून जे त्यांचं रजिस्ट्रेशन आहे ते चालू झालेलं आहे, आणि ते कधीपर्यंत चालणार आहे तर ते 15 तारखेपर्यंत चालणार आहे। आपल्याकडे अजून 4 दिवस आहे की आपण विचार करू शकतो का, कारण आपला जो निकाल आहे तो उद्या येऊन जाईल। समजा 12 तारखेला आपला निकाल आला, नंतर आपल्या हातात किती दिवस राहत आहे, अजून 3 दिवस राहता आहे की आपण 15 तारखेपर्यंत जे ते रात्री 12 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतो। 12 तारखेला तुमचा निकाल आला, 12 तारखेला तुम्हाला समजलं की आपला कट ऑफ कुठपर्यंत जातोय, आपला नंबर लागणार आहे का नाही तिसऱ्या राऊंड पर्यंत। कट ऑफ जास्तीत जास्त जाईल 5 ते 10 मार्कांहून कमी, जास्त जाणार नाही। जर कट ऑफ गेला एकदम 300 पर्यंत किंवा 350 पर्यंत आणि तुमचे मार्क्स जर 300 किंवा 280 आणि तुम्हाला वाटते की आपला थर्ड राऊंड पर्यंत नंबर लागेल, तर लागणार नाही। आपल्याला काहीतरी एक ऑप्शन जे ते हातात ठेवावं लागेल। जर एकदमच स्ट्रे वॅकन्सीला नवीन राऊंड्स जे नवीन कॉलेजेस जे ते ॲड झाले तर आपला नंबर लागायची शक्यता असते, नाहीतर नसते। आणि स्ट्रे वॅकन्सीवर बिलकुल अवलंबून राहू नये, आपण बाकी स्टेट जे ते ऑप्शनमध्ये ठेवलं पाहिजे। आता ही एक गोष्ट झाली तुमची की 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे। आता 3 दिवस आपल्याला दिले गेलेले आहे। 12 तारखेला तुम्हाला समजतंय तुमचा नंबर लागतोय की नाही लागत आहे, तिसऱ्या राऊंड पर्यंत आपली कशी परिस्थिती राहणार आणि कट ऑफ वगैरे कसं राहील ते सर्व आपल्याला माहीत पडून जाईल उद्याच। नंतर तुमच्याकडे परत विचार करायला अजून 1 दिवस तुम्ही गृहीत धरा की तुम्ही 1 दिवस जे ते विचार करता आहे, म्हणजे 13 तारखेपर्यंत, तरी तुमच्याकडे अजून 2 दिवस उरत आहे। तर तुम्ही 14 आणि 15ला जे एमपीचं रजिस्ट्रेशन आहे ते करू शकतात। आणि मेन म्हणजे काय, तर एमपीच्या रजिस्ट्रेशनला डिपॉझिट नावाची कोणतीच गोष्ट राहत नाही। एमपीचं डिपॉझिट
काहीच नाही राहत, तिथं फक्त रजिस्ट्रेशन फी राहते जी की 500 रुपये राहते, ती पण काहीतरी 60 रुपये जे ते टॅक्स वगैरे लागतात आणि बाकीचे 440 रुपीज तुमचं जे ते रजिस्ट्रेशन फी राहते. टोटल तुम्हाला 500 रुपये जे ते तिथं भरावं लागतात. फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला MP मध्ये जे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला वेगवेगळे सेंटर दिले जातात. भोपाळ, नंतर बरहानपूर आपल्या साईडचे खूप लोक सिलेक्ट करतात कारण बरहानपूर आपल्याला जवळ आहे. जर तुमचं काही प्लॅन असेल की आपण भोपाळला व्हेरिफिकेशन घेऊ आणि नंतर आपल्याला जे कॉलेजेस वगैरे ते बघायचे, तर तुम्ही भोपाळचं जे सिलेक्शन सेंटर आहे, व्हेरिफिकेशन सेंटर आहे, ते सिलेक्ट करू शकतात आणि नंतर तुम्ही मध्ये कॉलेजेसच्या फिरिस्तीवर जाऊ शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही स्लॉट सिलेक्ट करायचं. जर तुम्हाला संडेचा पाहिजे तर संडेचा करा, मंडेचा पाहिजे तर मंडेचा करा, सॅटर्डेचा पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्या सुट्टीच्या हिशोबाने आणि तुमचं काय सुटेबल टायमिंग आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही स्लॉट जो आहे तो सिलेक्ट करा. नंतर तुम्हाला त्या स्लॉटमध्ये तिथं पोचायचं आहे. नंतर तुम्हाला लाईनीत वगैरे लागून तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते स्वतःहून करायचं आहे. कोणत्याच काउन्सिलरच्या हातात जे ते व्हेरिफिकेशन देऊ नका. तिथं तुमची जी फिजिकल प्रेझेंटी आहे तुमचं समोर असणं गरजेचं असतं. बाकी कोणीच दुसरं तिसरं तुमचे जे व्हेरिफिकेशन करू शकत नाही. जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे, एक चांगलं ट्रस्टवर्दी काउन्सिलर शोधा. जर तुम्ही आतापर्यंत काउन्सिलिंग घेतली नसेल तर तुम्ही आमच्या नंबरला पण कॉन्टॅक्ट करू शकतात. इट्स 8275518480. आम्ही खूप कमी फीज जे ते चार्ज करत असतो MPच्या काउन्सिलिंगसाठी. आणि मेन म्हणजे आता आपल्याकडे जास्त दिवस नाही आहे. जर तुम्हाला MPची काउन्सिलिंग घ्यायची, तुम्हाला 2 दिवसात जे ते आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करावं लागेल. उद्याचा निकाल बघा आणि नाहीतर आमचे जे लिमिटेड स्लॉट्स राहतात ते बुक होऊन जातात आणि नंतर ते वाढवता येत नाही कारण आमचे जे ऑलरेडी स्टुडंट्स राहतात त्यांना आम्ही पूर्ण इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग करत असतो आणि आम्हाला तर सीट्स घेणं जे ते जमत नसतं. म्हणून आम्ही फक्त लिमिटेड जे स्टुडंट्स आहेत तेवढेच ठेवतो आणि त्याच्यात पण तुमचा जर कॉल आला लवकरात लवकर तर आम्ही तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आमच्या हातात घेऊ. तुम्हाला फक्त आमच्या व्हॉट्सअप नंबरला एक मेसेज पाठवायचा आहे, तो म्हणजे BMS MP. आता ऑलरेडी तुम्हाला खूप उशीर झाला आहे काउन्सिलिंग घ्यायला, पण आता पण तुमच्याकडे अजून 2 दिवस आहे की तुम्ही विचार करू शकतात. ऑलरेडी आपलं जे 15%चं आहे रजिस्ट्रेशन ते गेलेलं आहे आणि आता स्टेट कोटाचं नको जायला, म्हणून मी तुम्हाला सांगते की थोडी घाई करा, थोडा विचार करा, एक ऑप्शन तरी हातात ठेवा. तर आपण पूर्ण अवलंबून राहतो कोणतं, महाराष्ट्र स्टेटवर, की आपला नंबर जो आहे तो लागूनच जाईल. पण शेवटी असं होतं की आपल्या हातात कोणतंच ऑप्शन जे ते लेफ्ट नाही राहत, कोणतंच ऑप्शन आपल्या हातात राहत नाही. आपण फक्त महाराष्ट्रावरच डिपेंडंट राहतो की ठीक आहे आपला नंबर जो तो महाराष्ट्राला लागेल आणि महाराष्ट्राचं कट ऑफ खूप जास्त वर चाललं जातं आणि नंतर आपल्याला समजत नाही की आता काय करावं, कारण नंतर जे ते सर्व स्टेटची जी काउन्सिलिंग आहे ती संपलेली राहते. सर्व 3 राऊंड संपलेले राहतात आणि कॉलेज सुरू होण्याच्या अगोदरच आपले जे महाराष्ट्राचे राऊंड्स आहेत ते पण संपत असतात. म्हणजे ओव्हरऑल सर्व स्टेटची काउन्सिलिंग संपलेली आहे आणि आता तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आणि जे कॉलेज आहे ते जॉईन करायची डेट आलेली आहे. जर ही परिस्थिती तुम्हाला वाटते की तुमच्यावर नको यायला तर तुम्ही आतापासूनच तयारीत राहायला पाहिजे. तुम्हाला नाही करायची ना चॉईस फिलिंग, तुम्हाला नाही जायचं MPला नका जाऊ, पण ॲटलिस्ट रजिस्ट्रेशन करून ठेवा. 500 रुपयाचं फक्त रजिस्ट्रेशन आहे. आपल्या इथं 6000चं रजिस्ट्रेशन राहतं. जर तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटसाठी घ्यायचं 1000चं रजिस्ट्रेशन राहतं आणि जर ऑल इंडिया कोटासाठी घ्यायचं तुम्हाला 52,000 तिथं भरावं लागतात. त्यापेक्षा तर खूप कमी आहे. हे सर्व आकड्यांपेक्षा 500 रुपये खूप कमी आहे आणि तुम्हाला फक्त एकदा रजिस्ट्रेशन करायचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. बाकी पुढचं तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे की नाही, पण एक जे ऑप्शन आहे ते आपल्या हातात राहिलं पाहिजे. आता खूप लोकांची शंका ही की रजिस्ट्रेशन कसं करावं. आम्हाला वाटतं की रजिस्ट्रेशन जे ते MPचं टफ आहे. जर तुम्ही आमच्याकडनं काउन्सिलिंग घेणार तर आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे ते करून देत असतो आणि तुमची चॉईस फिलिंग पण करून देत असतो. आणि आम्ही जे सर्व कॉलेजेस आहे MPचे ते बघितलेले आहेत. आम्ही तिथं 3 वेळेस फेऱ्या मारलेल्या आहे, तर आम्हाला माहिती आहे की तिथले कॉलेजेस जे म्हणजे कसे रिव्ह्यूज त्याचे आहे आणि कुठल्या नंबरला, कुठल्या सिक्वेन्समध्ये, कुठल्या प्रेफरन्सला आपण कोणतं कॉलेज ठेवलं पाहिजे ते सर्व आमच्याकडनं तुम्हाला हे गाईडलाईन्स राहतील ते आम्ही सर्व देऊ. ही MP ऑनलाईनची वेबसाईट आहे. इथं इंडिया कोटाची ही संपलेली आहे. आता आपल्याकडे काय चान्स आहे 85% स्टेट कोटा आणि 85% स्टेट कोटामध्ये लागायचे खूप सारे चान्सेस राहतात. मध्ये एक्सपेक्ट करू शकतो की आपला नंबर जो आहे तो लागेल. जर तुमचे फक्त क्वालिफाईंग मार्क्स असतील ना तरी तुमचा नंबर इथं लागू शकतो. जर तुमचा IQ कोटामध्ये लागत नाही आहे, जर तुमचा स्टेट कोटामध्ये लागत नाही आहे, जर तुम्ही कोणते प्रायव्हेट कॉलेजेस भरले तरी तुमचा नंबर लागत नाही, तुमची IQ कोटा घेण्याची तयारी नाही आहे, तर MP तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन राहील. कारण तिथला बजेट पण कमी राहतो. तिथला बजेट फक्त तुम्हाला 15 लाख ते 20 लाखापर्यंत तुम्हाला बजेट दिसेल. तर ते पण एक सुटेबल ऑप्शन राहतं की तुम्हाला कमी बजेटमध्ये एक चांगलं कॉलेज जे ते MPचं भेटेल आणि तुम्हाला कमी मार्क्स पण असतील तरी तुम्हाला एक चांगलं कॉलेज तिथं भेटू शकतं. जर तुम्हाला 144+ मार्क्स पण असतील तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्हाला कॉन्टॅक्ट लवकरात लवकर करा, कारण आम्हाला समजेल की तुमचं जी प्रोसेस आहे ती कशी करायची आहे. जर तुम्ही तिकडनं लवकर कॉन्टॅक्ट केला तर आम्ही जी आमची प्रोसेस आहे ती लवकर स्टार्ट करू आणि तुम्हाला MPमध्ये फर्स्ट राऊंडला जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर चान्सेस खूप चांगले राहतात की तुमचा नंबर लागेल. नंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन करता तर चान्सेस कमी होऊन जातात तुमचा नंबर लागायचा. जर तुम्हाला यावर्षी BMS करायचं असेल तर तुम्हाला हे एक चांगलं ऑप्शन आहे की तुम्हाला क्वालिफिकेशन वर पण कॉलेज, कमी बजेटवालं पण कॉलेज जे आहे ते भेटतं आहे. जर
पेड काउन्सिलिंग घ्यायची असल्यास नंबर ऑलरेडी दिलेला आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जे ते आमचं त्याच्यावर क्लिक करा. आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व जे इन्फॉर्मेशन आहे ते नोटिफिकेशन बारवर दिसत असतात आणि तुम्हाला सर्व अपडेट्स जे आहेत ते टाईम टू टाईम अपडेट होत राहतील. धन्यवाद.